शेतकरी म्हटल्यावर सकाळचं वातावरण हे बाहेरचं असं असते. बकऱ्या, ढोरं, शेण, पाणी. आमची आईनं ढोरं नेले होते बाहेर आणि गवऱ्या थापून घेतल्या. आता झाडझूड करायची होती मला आणि आई चारा कापत होती. बंधू घरी नाही तर आईले चारा पाणी करायला लागते बैलायचं. सगळं उरकलं होतं मला. बाहेरचे कामं आता आंघोळ विंघोळही झाली होती. मी म्हटलं आता चहा ठेवावा. आता सगळे कामं उरकेले मला 9 वाजले होते. 9 वाजता चहा पिणार होती मी. चहा पिऊन घेतला आणि भांडे बाहेर नेऊन ठेवले. आता रात्रीचे भांडे बी म्हणजे लावायचे होते. आणि आमच्या आईनं माझ्या सगळा पसारा होईल. भाजी बनवून ठेवली होती वांग्याची मस्त. आता आंघोळ झाल्यावर कपडे धुवून घेतो म्हटलं. ऊन एवढं तर पुरायला का लय. मग आता उन्हाच्या पहिले बाहेरचे कामं करून घेतले का जरा बरं राहते. दोघी स्माइलिकीचे कपडे होते ते धुवून घेतले पटकन आणि पोचली प्लॅटफॉर्मवर. आता बकऱ्या याचा टाईम झाला होता. पहिले सगळे बाहेरचे कामं करून घेतो मी उन्हाच्यानं. आणि बकऱ्याचा टाईम झाला तर मग बकऱ्याला पाणी बी भरून ठेवलं. भले इथे पेत नाही पण जर पेलं तर मला जरा सोयीस्कर जाते. प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतला झाडून, हातपाय धुतले. आणि आता फक्त मला पोळ्याच लाटायच्या होत्या. आणि आता इकडला गॅस जायला आहे आमचा, म्हणजे 2 गॅस आहेत. आता पीठ वीट चुरून सगळा पसारा तिकडे घेऊन जाऊन स्वयंपाक करावा लागेल. मग सगळा पसारा घेऊन आले इकडे. मस्त अशा पोळ्या लाटून घेतल्या. पोळ्या काही एवढ्या जास्त नाही, तिघाचा स्वयंपाक होता आणि 4-5 पोळ्या बनवायच्या होत्या. मस्त अशा पोळ्या लाटून घेतल्या. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.